नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये अनेक घडामोडी ज्या आहेत त्या आपल्याला बघायला मिळत आहेत। मंत्री उदय सामंत देखील नाशिकमध्ये आपल्याला असल्याचं पाहायला मिळतंय आणि जे शिवसेना शिंदे यांच्या पक्षाकडून जो उमेदवार देण्यात आलेला आहे या समोर मोठं आव्हान जे आहे ते बंडखोरांचं आपल्याला पाहायला मिळतंय। दरम्यान या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मंत्री उदय सामंत आहेत। सर, खरं तर महाविकास आघाडीनं नाशिक विधान परिषदेचा जो मतदारसंघ आहे उमेदवार दिलेला नाही, मात्र बंडखोरांचं आव्हान मोठं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। जे भाजपचे गणेश गीते त्यांनी देखील अर्ज दाखल केला आहे, त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी देखील अर्ज दाखल केला आहे। त्याच्यामध्ये थोडी सुधारणा करतो। 17 विधान परिषदेच्या ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये नाशिकमध्ये महाविकास आघाडीनं उमेदवार दिला नाही अशातला भाग नाही। उमेदवारीचा एबी फॉर्म दिला होता, पण महायुतीचं वातावरण किती चांगलं आहे हे बघितल्यानंतर तरी तो फॉर्म भरला नाही आणि असं फक्त नाशिकमध्ये झालं नाही तर 4 ठिकाणी झालेलं आहे। दुसरं, गणेश गीते असतील किंवा गोकुळजी गीते असतील यांना मी ऑलरेडी विनंती केलेली आहे। गिरीश भाऊंनी देखील विनंती केलेली आहे। काल गणेश गीते साहेब हे वर्षा बंगल्यावर देवेंद्रजी फडणवीस साहेबांसोबत देखील होते, त्यांच्याशी देखील त्यांची चर्चा झालेली आहे। उद्या 3 वाजेपर्यंत फॉर्म मागं घ्यायची वेळ आहे आणि मला असं वाटतं की स्वतः गणेश गीतेंनी सांगितलेलं आहे की जे गिरीश महाजन साहेब सांगतील ते मी करणार आहे। त्याच्यामुळे गिरीश महाजन साहेब देखील सिनियर मंत्री आहेत, ते महायुतीच्या दृष्टीनं योग्य तो निर्णय घेतील आणि गणेश गीतेंनी भरलेला फॉर्म हा मागं जाईल। आपलं काही गिरीश महाजन यांच्यासोबत या संदर्भात चर्चा झालेली आहे, जसं की आपण सांगतात की सकाळपासून 8 ते 10 वेळा मी गिरीश महाजन साहेबांबरोबर बोललेलो आहे। 3 ते 4 वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेशाध्यक्षांशी बोललेलो आहे। त्याच्यामुळं गणेश गीतेंसोबत जे अजून जे फॉर्म होते 7-8 फॉर्म होते ते देखील मागं घेण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ द्या, यासाठी माझी सगळ्यांची चर्चा झालेली आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की गणेश गीते असतील किंवा गोकुळजी गीते असतील हे महायुतीतले घटक आहेत, त्याच्यामुळे महायुतीतल्या शिवसेनेला त्रास होईल अशा पद्धतीची कुठची भूमिका त्यांची नसेल। खरं ह्या दोघांशी आपला काही संपर्क वगैरे झाला आहे, बोलणं झालेलं आहे? खरं तर आपण सकाळपासून संपर्क करण्याचा प्रयत्न करत होतात, आपलं काही बोलणं वगैरे झालं आहे? नाही, यांच्याशी माझी चर्चा झालेली नाही, कारण या दोघांची जबाबदारी गिरीश महाजन साहेबांवर आहे आणि बाकीच्या सगळे जे आहेत त्यांच्याशी माझी चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये आम्हाला यश येतं आहे। आपल्याला देखील ते भेटायला येणार होती अशा पद्धतीची एक चर्चा आहे? नाही, ही तुमच्याकडनंच मी चर्चा ऐकली, कारण गोकुळजींशी माझं काही थेट बोलणं देखील झालेलं नाही। मी भेटण्याचा काही प्रश्न येत नाही आणि मगाशी जे मी सांगितलं की त्यांची जबाबदारी माझ्यावर नाही आहे, त्यांची जबाबदारी महायुतीतले जे भारतीय जनता पार्टीचे सिनियर मंत्री आहेत त्या गिरीश महाजन साहेबांवर आहे। खरं तर आपण म्हणतात की त्यांच्यावरची जी जबाबदारी आहे ती मंत्री गिरीश महाजन यांच्यावरती आहे। आपल्याला वाटतं आपल्या या प्रयत्नांना देखील यश येईल, मंत्री गिरीश महाजन यांच्या हे देखील या संपूर्ण ह्या मला असं वाटतं की 1 तासाभरावर पूर्वी इलेक्ट्रॉनिक मीडियावर TV वर असं बघितलं की महाजन साहेबच असं म्हणालेत की उद्या 3 वाजेपर्यंत वेळ आहे आणि आम्हाला या सगळ्या सिच्युएशनमधनं नक्की मार्ग काढायचा आणि तो 100% मार्ग काढला जाईल अशा पद्धतीची स्टेटमेंट मी स्वतः बघितलेली आहे। खरं तर सर, महाविकास आघाडीने जरी उमेदवार दिलेला नसला तरी देखील एक अशा पद्धतीची चर्चा आहे जी गोकुळ गीते आहेत यांना कुठेतरी भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाची एक छुप्या पद्धतीची युती आहे अशा पद्धतीची एक चर्चा शहरामध्ये सुरू आहे सध्या। नाही, मला नाही असं वाटत, कारण नाशिकमध्येच महाविकास आघाडीनं म्हणजे युबीटीनं फॉर्म भरला नाही असं झालेलं नाही। महाविकास आघाडीचे 17 पैकी 4 ठिकाणी उमेदवार नाही आहेत, त्याच्यामुळं त्यांची कितपत ताकद आहे हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलेलं आहे। नक्कीच सर, खरं तर उद्या अखेरचा दिवस आहे, जर गीते बंधूंनी अर्ज माघारी घेतले तर आपल्यासाठी निवडणुकी सोपी होणार आहे, त्यामुळे कुठेतरी या दृष्टीने आता प्रयत्न आपले कसे सुरू असणार आहेत आणखी? मला खात्री आहे एक शिवसैनिक म्हणून, शिवसेनेचा मंत्री म्हणून, की उद्या 3 वाजेपर्यंत दोन्ही गीते बंधूंची समजूत काढण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ आणि महायुतीच्या भल्यासाठी, महायुतीच्या हितासाठी नक्की हे दोन्ही बंधू फॉर्म मागे घेतील याची मला खात्री आहे। काही आपल्याकडनं, भाजपकडनं, महायुतीकडनं काही या दोन्ही बंधूंना काही आश्वासन दिलं जाणार आहे? नाही, मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीची हे दोन्ही मंडळी आहेत, त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही। आज आपण अपेक्षा एवढीच करूया की उद्या दोघांची फॉर्म महायुती ही अभेद्य टिकण्यासाठी मागे घेतली जातील। नक्कीच सर, धन्यवाद। आपल्यासोबत मंत्री उदय सामंत होते। उद्या विश्वास आहे की माघारी होईल अशा पद्धतीचा विश्वास जो आहे तो मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे। कॅमेरा पर्सन जगदीश पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।